नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सीईटी दिल्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा। आणि त्यातही तुम्ही जर मुंबई रिजनसाठी कॉलेज शोधत असाल तर मग प्रश्नांची लिस्टच तयार होते। त्यातले काही प्रश्न तर कायमच डोक्यात आहेत, जसे की कोणती ब्रांच घ्यावी, सीएस, आयटी, मेकॅनिकल की नवीन ट्रेंडिंग एआयएमएल एआयडीएस। माझ्या कॅटेगरीसाठी म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, टीएफडब्ल्यूएस कुठली कॉलेजेस उपलब्ध आहेत आणि ऑटोनॉमस की प्रायव्हेट, गव्हर्नमेंट की कोणता अजून प्रकार निवडावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट आणि फी यांचा बॅलन्स कसा साधायचा। मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईतील विविध प्रकारच्या इंजिनिअरिंग कॉलेजची यादी, विविध ब्रांच, कॅटेगरी व संस्था प्रकारांनुसार वर्गीकरण आणि खास टिप्स जे तुम्हाला योग्य कॉलेज निवडण्यामध्ये नक्कीच उपयोगी पडतील। योग्य निर्णय तुमचे पुढचे 4 वर्ष आणि करिअर ठरवू शकते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसचे महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, आता आपण मुंबईची जी कॉलेज लिस्ट आहे ती पूर्ण पाहणार आहोत, पण त्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आणि ती खरंच महत्त्वाची आहे, कारण मुंबईमध्ये मायनॉरिटी कॉलेजेसची जी नंबर आहे, काउंट जो आहे तो खूप मोठा आहे। म्हणजे जर मी पहिली 20 कॉलेजेस, 10 तर सोडूनच द्या टॉप 10, पण अगदी टॉप 20 पर्यंत जरी गेलो मी, तर त्यात तुम्हाला ऑलमोस्ट 14 ते 15 कॉलेजेस ही मायनॉरिटीची कॉलेजेस दिसू शकतात। मग त्याच्या अगोदर म्हणजे जी लिस्ट आहे ती मी एक्सप्लेन करायच्या अगोदर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की मायनॉरिटी कॉलेजेस म्हणजे नक्की काय आहे आणि त्याने काय फरक पडतो। ओके, तर आता हे बघा, इथे जर तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉशर, मी पहिल्यापासून सांगत आलोय तुम्हाला की तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉशरचा नीट स्टडी करा, कारण इन्फॉर्मेशन ब्रॉशर हे एक असं डॉक्युमेंट आहे ज्यात तुम्हाला एक ऑथेंटिक माहिती दिलेली असते। इतर कुठेही बघण्यापेक्षा जर तुम्ही त्याचा अभ्यास नीट कराल, तुम्हाला काही शंका असतील आणि जर त्यातून जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे क्लॅरिफिकेशन भेटू शकतं। जर त्यातूनही कळत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, गुगलवरती सर्च करा, पण ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रॉशर आहे। आणि हे बघा, मी सर्व तिथूनच घेत आहे जे काही मी तुम्हाला सांगतोय ते। तर आता इथे पहा, हे अंडर ग्रॅज्युएशनसाठीच आहे, इथे लिहिलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट, आणि त्याच्यामध्ये इथे गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, युनिव्हर्सिटी मॅनेज इन्स्टिट्यूशन्स असे आहेत। तर इथे जर तुम्ही मायनॉरिटी बघाल तर हे बघा, गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी कॉलेजेस। ओके, तर हा याच्यामध्ये प्रायव्हेट येत नाही आहेत, गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड असं दिलेलं आहे त्यांनी। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय म्हटलंय की हा जर मायनॉरिटी कोटा बघितला, याच्यामध्ये जर समजा 100 सीट्स असेल, मी पुढे सीट मॅट्रिक्स पण दाखवणार तुम्हाला काही कॉलेजेसचं, त्यातून तुम्हाला अजून चांगली आयडिया येईल। पण इथे बघा, मायनॉरिटी कोटा त्यांनी सांगितलं 50% सीट्स ज्या काय असेल, म्हणजे 100 सीट असेल तर त्यातल्या 50 सीट या मायनॉरिटी स्टुडंट्सनाच असलं पाहिजे। मायनॉरिटी स्टुडंट्स काय आहेत हे आपण पुढे बघू, पण त्यांना गेल्या पाहिजेत, आणि उरलेल्या ज्या 50 असतील त्या स्टेट लेवलला येतील। ओके, उरलेल्या 50% ज्या सीट्स राहतील त्या स्टेट लेवलला येतील। ओके, जिथे कोणीही अप्लाय करू शकतो पूर्ण महाराष्ट्रामधून। ठीक आहे, तर हे झालं गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेससाठी, जसं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। आता प्रायव्हेट कॉलेजेससाठी बघा, हे बघा इथे बघा, अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स। ओके, तर आता इथे त्यांनी काय म्हटलं हे नीट समजून घ्या, कारण ह्या कॉलेजेसची संख्या जास्त आहे मायनॉरिटीसाठी। ठीक आहे, तर आता इथे बघा, आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण गव्हर्नमेंट म्हणाल तर आय थिंक व्हीजीटी आहे, हे एक टॉपचं दिसतं, त्यानंतर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आणि जर कोकण रिजनमध्ये आलं तर डॉक्टर बाटू जे बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे त्यांचं ते कॉलेज जे आहे ते एक तुम्हाला दिसून येईल। ओके, तर आता इथे बघा, तुम्ही पाहू शकता की हा नंबर जास्त आहे, त्यामुळे आपण इथे फोकस करणार आहोत। तर इथे त्यांनी बघा, त्यांनी जवळपास म्हणजे हे बघा, जर मी इथे फोकस केला अनएडेड म्हणजे प्रायव्हेट मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स। ओके, तर इथे जर तुम्ही पाहाल तर इथे बघा 51% मिनिमम सीट्स या मायनॉरिटी स्टुडंट्सना दिल्या पाहिजेत। जर इन्फॉर्मेशन ब्रॉशर तुम्ही नीट पाहाल तर त्याच्यात त्यांनी ही कंडिशन स्ट्रिक्टली मेन्शन केलेली आहे की कॉलेजेसना मिनिमम 51% स्टुडंट्सला ॲडमिशन देणं गरजेचं आहे, आणि जर कन्झर्वेटिव्ह 3 इयर्स नाही दिलं तर मग त्यांचं पुन्हा म्हणजे मायनॉरिटी स्टेटस आहे त्याच्याबद्दल विचार पण ते करू शकतात, असं त्यांनी त्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की मिनिमम 51% जागा ज्या असतील, ठीक आहे, ज्या काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत तर त्या मायनॉरिटी स्टुडंटसाठी असतात। ओके, आता हे आपण का सांगतोय, कारण मुंबई रिजनमध्ये जी पण मुलं कॉलेजेस शोधत आहेत तर त्यांना एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवायची की पहिली जवळपास 20 कॉलेजमध्ये 14 ते 15 कॉलेजेस ही मायनॉरिटी स्टुडंट साठी म्हणजे आहेत, किंवा मायनॉरिटी कॉलेजेस असं मी म्हणेन। ठीक आहे, ज्याच्यामधल्या 50% सीट ह्या स्पेसिफिक लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल किंवा रिलिजियस मायनॉरिटी असेल तर त्यांना त्या रिझर्व्ड आहेत। ओके, तर त्यानुसार तुम्ही तुमची लिस्ट बनवायची आहे, कट ऑफ तिथे हाय जाणार आहे, कारण उरलेल्या 50%च किंवा 49% सीट्सच तुम्हाला बाकी लोकांसाठी अवेलेबल असतील। ओके, तर आता इथे बघा, हे झालं क्लिअर की गव्हर्नमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट एडेड असेल तर 50% जागा या मायनॉरिटी कोटासाठी आहेत, आणि जर प्रायव्हेट असेल तर 51% मिनिमम। ओके, एवढ्या तर त्यांना बनणं कंपल्शन आहे। ओके, तर आता कोणकोणती कॉलेजेस आहेत तर काही स्पेसिफिक मी एक्झाम्पल इथे दाखवतो। ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता की हा जो आहे, मी थोडं हे
व्यवस्थित दिसेल. इथे बघा, आता हे जे कॉलेज आहे ते आहे DJ सांगवी. ओके, DJ सांगवी. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय झालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग 180 सीट्स आहेत. ओके, किती सीट्स आहेत? 180. त्याच्यामधल्या 92 म्हणजे थोडक्यात 51% सीट्स. ठीक आहे, 51% सीट्स म्हणजे त्याचे झाले 92 सीट्स. आता ह्या कोणासाठी आहे ते इथे बघा त्यांनी दिलं, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, गुजराती. ओके, म्हणजे ज्यांची मातृभाषा म्हणू शकतो आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटी, ज्याचं त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट असेल. ठीक आहे, ते कशा प्रकारे सर्टिफिकेट देऊ शकता हे त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये लिहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर ते सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल, ठीक आहे, गुजराती लँग्वेजचं, तर त्यांच्यासाठी इथल्या 51%. आता ही एकच ब्रांच झाली कम्प्युटर. DJ सांगवीला ज्या ज्या ब्रांचेस असतील, ओके, तर त्या कॉलेजमध्ये त्या ब्रांचमधील 51% सीट्स, म्हणजे समजा आता एक कम्प्युटर आहे, समजा तिथे अजून IT असेल किंवा काही अजून असेल. ठीक आहे, तर त्याच्यामधल्या पण 51% सीट्स ज्या असतील त्या मायनॉरिटी, म्हणजे इथे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, म्हणजे गुजराती लँग्वेजसाठी, तर त्यांना त्या सीट्स अलॉट होणार आहेत. आणि उरलेल्या 50 सीट्स या अवेलेबल टू द स्टेट लेवल. त्यांनी इथे लिहिले बघा, महाराष्ट्र स्टेट सीट्स 44. ओके, ठीक आहे. ऑल इंडिया त्याच्यामध्ये आहेत पुन्हा 8 आणि इन्स्टिट्यूट सीट्स 36. ओके, तर ह्या त्यांनी सीट मॅट्रिक्स दिलेला आहे. पण त्यातलं तुम्ही इथे पाहू शकता की 51% जो आपला क्रायटेरिया आहे प्रायव्हेट कॉलेजेससाठी, तो त्यांनी इथे फुलफिल करताना दिसतंय तुम्हाला. ओके, आता त्याच्या पुढचं एक कॉलेज बघू अजून आपण. ओके, आता इथे पहा तुम्ही, हे आहे कॉलेज विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VSIT. ओके, चेंबूरचं आहे, मुंबई. तर आता हे बघा, ही पुन्हा लिंग्विस्टिक मायनॉरिटी कॉलेज आहे, सिंधी. ओके, जर त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर ते याला एलिजिबल असतील. तर इथे बघा, इथे पण 180 सीट्स आहेत. तर याचा जर आपण 51% घेतला तर 92 सीट्स या लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे सिंधी, ओके, ज्यांच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्यांना या भेटून जातील. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं अजून एक कॉलेज पाहू. ओके, तर आता इथे तुम्ही हे पण कॉलेज पाहू शकता. तर इथे बघा, हे पुन्हा लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी आहे. ओके, आणि त्याच्यात पुन्हा 180 सीट्स आहेत आणि 51% म्हणजे 92 सीट्स या मायनॉरिटी सीट्स आहेत. सिमिलरली आपण इथे बघू, तर आता हे बघा, इथे हे आहे अगेन लिंग्विस्टिक मायनॉरिटी कॉलेजेस आहे. पण आता हे आहे रिलिजियस मायनॉरिटी आणि ख्रिश्चन आहे. ओके, तर आता इथे पण त्यांनी बघा किती सीट्स आहेत, 60. ओके, त्यातल्या 51% म्हणजे ऑलमोस्ट 31 सीट्स त्यांनी मायनॉरिटी सीट्ससाठी दिलेल्या आहेत. ओके, तर आता बघा, हे जे 3 होते आतापर्यंत आपण बघितले, तर ते होते लिंग्विस्टिक. काही गुजराती पाहिलं आपण, इथे सिंधी पाहिलं. ठीक आहे, पण हे आता रिलिजियस मायनॉरिटी मीन्स ख्रिश्चन. ओके, आणि त्यांच्यासाठी त्यांनी 51% सीट्स दिलेले आहेत. म्हणजे इथे जेवढ्या पण ब्रांचेस असतील त्यामुळे तुम्हाला मायनॉरिटी सीट्स हे ऑलमोस्ट अराउंड 51% दिसून येतील. सिमिलरली आपण थोडं पुढे बघितलं. ठीक आहे, ते बघा, हे अजून एक लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं दिसतंय आपल्याला इथे, आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे हिंदी. ओके, ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर त्यांच्यासाठी 51% सीट्स दिसतात, 180 मधल्या 92 सीट्स या प्रत्येक ब्रांचसाठी असणार आहेत. अँड द लास्ट वन, तर इथे तुम्ही पाहू शकता, SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरूळ, मुंबई. तर इथे पण बघा लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, तमिळ. तर त्या मुलांना इथे 51% सीट्स भेटतील, 92 आउट ऑफ 180. तर हे असतं मायनॉरिटी कॉलेजच्या मागचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती, की हे कॉलेजेस इतर कॉलेजपेक्षा डिफरंट का असतात, आणि हे मॅटर करतं तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना. आता आपण मुंबई कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो, आणि त्यात तुम्हीच पाहू शकता की पहिले जर टॉप 20 कॉलेजेस पकडली आपण, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की हे कॉलेजेसची संख्या किंवा काउंट किती मोठा आहे ते. ओके, तर मित्रांनो, लिस्ट एक्सप्लेन करण्यापूर्वी मला एक गोष्ट, जी मी पुण्याची लिस्ट पण एक्सप्लेन करताना सांगितलं होतं, की तुम्ही ऑटोनॉमस, ओके, वर्सेस नॉन ऑटोनॉमस, ठीक आहे, तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्त तुमचा वेळ फुकट घालवू नका. ओके, ठीक आहे, कारण मी पहिले सांगितले, जी टॉपची कॉलेजेस आहेत, जी चांगली कॉलेजेस आहेत, ती ऑलरेडी ऑटोनॉमस झालेली आहे. ठीक आहे, आणि जर त्यामुळे ऑटोनॉमस वर्सेस नॉन ऑटोनॉमस ह्या गोष्टींचा जास्त विचार करण्याची काहीही गरज नाही. मी जी लिस्ट दिली त्या सिक्वेन्सप्रमाणे जरी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत गेलात तरी पण तुमचं काम होऊ शकतं. फक्त जेव्हा पण तुम्ही लिस्ट बघाल तर ही लिस्ट सर्व स्टुडंटचा विचार करून बनवण्यात आलेली असते. ओके, तर त्यामुळे तुम्ही जेव्हा ही लिस्ट फॉलो कराल तर तुम्ही तुमचा कन्व्हिनियन्स बघा. ठीक आहे, म्हणजे मी जेव्हा मुंबई कॉलेजची लिस्ट देतो तर त्यावेळी मी मुंबईच्या अगदी चर्चगेटपासून, ठीक आहे, सुरू करतो ते पार तळ कोकणापर्यंत जाऊन पोहोचतो. ठीक आहे, मग जिथे तुम्ही म्हणू शकता की सावंतवाडीतलं भोसले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिथपर्यंत मी जाऊन पोहोचतो. ठीक आहे, मग आता काही मुलांना त्या रिजनमध्ये कदाचित जायचंही नसेल,
ओके. मग त्यामुळे ही लिस्ट बघताना तुम्ही सिक्वेन्स वाईज जा आणि समजा चौथ्या नंबरचं कॉलेज असेल जे तुम्हाला वाटतं की नाही हे मला कन्व्हिनियंट नाही आहे जरी मला ॲडमिशन, तर ते तुम्ही रिमूव्ह करा, गो टू द 5th कॉलेज, आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट बनवत जा. ओके, ठीक आहे. सो आता इथे हा पहिला प्रश्न तर क्लिअर झालेला आहे. आता दुसरी जी गोष्ट होती जी मी वारंवार सांगतोय तुम्हाला, आणि ती म्हणजे लिस्टमध्ये मुंबईच्या मायनॉरिटी कॉलेजेसचा काउंट. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर इथे तुम्ही पाहू शकता की हे बघा 3rd पासून चालू होत आहेत मायनॉरिटी कॉलेजेस, 1 2 देन 3 देन 4 5 6 6 कॉलेज झालेत 8मध्ये, त्यानंतर 7 8 9 10 13 पैकी 10 कॉलेजेस मायनॉरिटी झालेली आहेत. ओके, पुढे बघू आपण. देन 11 12, ठीक आहे, 16 पैकी 12, देन 13 अँड 14, म्हणजे 20. जर पहिले टॉप 20 कॉलेजेस पाहिले आपण तर ऑलमोस्ट 14 कॉलेजेस तुम्हाला इथे मायनॉरिटीचे दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की यातल्या ज्या 50% सीट्स आहेत, 50 नाही सॉरी, हे आता सर्व प्रायव्हेट्स आहेत, त्यामुळे 51% सीट्स यातल्या ज्या असतील ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्रॉशर या त्या मायनॉरिटी स्टुडंट्सना अलॉट होणार आहेत, आणि त्यामुळे ऑफकोर्स ओपनचा मेरिट हा जास्त जातो. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणून मी ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस हे वर्गीकरण करत बसलो नाही, क्लासिफिकेशन करत बसलो नाही आहे. मला इथे इम्पॉर्टंट वाटलं की मायनॉरिटी वर्सेस नॉन मायनॉरिटी कॉलेजेस असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी जे पण मायनॉरिटी कॉलेजेस आहेत त्यांना येलो कलरने केलं. आता या लिस्टमध्ये जर तुम्ही पाहाल तर ऑलमोस्ट मी 69 कॉलेजेस कन्सिडर केलेली आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही लिस्ट प्रॉपर फॉलो कराल, ठीक आहे, अकॉर्डिंग टू युअर मेरिट नंबर अँड कट ऑफ, ठीक आहे, कारण दोन्ही यूज करावे लागतील तुम्हाला, मेरिट नंबर अँड कट ऑफ ॲज वेल. ओके, सो टोटल 69 कॉलेजेस तरी इथे दिसत आहेत. ओके, आणि त्यातलं 69 जे फिनोलेक्स अकॅडमी हे मी शेवटी का ठेवलं, कारण तिथे कम्प्युटर नाही आहे, त्याच्या जागी IT आहे. मग हे कॉलेजचं जो कट ऑफनुसार किंवा मेरिट नंबरनुसार जो काही सिक्वेन्स प्रेफरन्स असेल तो ITच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल, इथे दिसणार नाही. ओके, ठीक आहे. तर इथली जर आपण लिस्ट पाहिली तर हे कॉलेज तरी कम्प्युटरसाठी नाही येणार. पण मला इथे एक सांगायचं आहे की जर तुम्ही कोकण रिजनमध्ये, म्हणजे एकदा तुम्ही मुंबई सोडली, ओके, की जो रायगडपासून जो खाली तळ कोकण सिंधुदुर्गपर्यंत जो पट्टा आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये मी फक्त तुम्हाला 2च कॉलेज सजेस्ट करू शकेन, आणि त्यातलं पहिलं कॉलेज जे आहे ते आहे फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर हे कॉलेज कम्प्युटर ब्रांच नाही आहे, पण इथे IT आहे, आणि हे कॉलेज खरंच खूप छान कॉलेज आहे कन्सिडरिंग वॉट कोकण रिजन. ठीक आहे, जर एखादा मुलगा सिंधुदुर्गचा असेल किंवा रत्नागिरीचं असेल किंवा चिपळूण साईड असेल, तर या मुलांना जर मुंबईत यायचं नसेल किंवा पुण्यात यायचं नसेल तर त्यांनी या कॉलेजचा विचार जरूर करावा. अतिशय चांगलं कॉलेज आहे, खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. ओके, आणि याच्यानंतर जर मी सजेस्ट करायचं झालं तर इथे बाटू कॉलेज आहे लोणेरेचं, हे कोकण रिजनमध्ये मी एक सजेस्ट करेन. तर ते एकच सेकंड, बाकी बरेचसे कॉलेजेस आहेत, लाईक घरडा आहे, SSPM आहे, बट आय विल नॉट सजेस्ट दिस कॉलेजेस टू यू. ओके, सो हिअर यू कॅन सी, आता इथे पाहू शकता. ओके, सो बाटू लोणेरे, इथून माझे स्वतःचे रिलेटिव्स पास आउट झालेले आहेत, आणि ते गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत किंवा एखाद्या चांगल्या टॉपच्या कंपनीमध्ये सध्या ते काम करत आहेत. ओके, सो फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट किंवा बाटू कॉलेज जर तुम्हाला कोकणमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी सजेस्ट करेन. ओके, आणि त्यात जर अजून एखादं सजेस्ट करायचं झालं तर सध्या जे नवीनच आहे कॉलेज, भोसले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सावंतवाडीचं, तर तिथे मला बऱ्यापैकी जो मुलांसाठी जो घेतला जाणारा एफर्ट्स आहे तो बऱ्यापैकी चांगला दिसत आहे, त्यामुळे तुम्ही तो कन्सिडर करू शकता. पण हे जे 2 इन्स्टिट्यूट आहेत, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी अँड बाटू, हे वेल एस्टॅब्लिश्ड आहेत, म्हणजे तुम्ही तिथे डोळे झाकून ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही कोकण म्हणजे मुंबई आणि पुणे सोडून जर विचार करणार असाल आणि तुम्ही जर कोकणातले असाल, ठीक आहे, तर ह्या 2 कॉलेजेसचा नक्की विचार करा. ओके, बाकी तिथे बरेचसे आहेत, लाईक घरडा इन्स्टिट्यूट आहे, तिथे SSPM कॉलेज आहे, मेट्रोपॉलिटन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, तर ह्या कॉलेजेसना मी तरी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. ओके, ठीक आहे. तर हे झालं. आता मुंबईकडे वळू आपण. तर मी पहिले सांगितलं की ही लिस्ट मी माझ्या ॲपवर अपलोड केली विथ कट ऑफ, ठीक आहे, आणि मेरिट नंबर, तर तुम्ही ती तिथून पाहू शकता व्यवस्थित. आता ही जी कम्प्युटर आहे तर त्याच्यात सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नसेल, SPIT तुम्हाला दिसेल इथे. ओके, नाही बघा, SPIT दिसेल, SPCOE दिसणार नाही, कारण तिथे कम्प्युटर ब्रांच नाही आहे. तर ते कॉलेज तुम्हाला कुठे दिसू शकेल, तर मेकॅनिकलसाठी वगैरे दिसू शकेल, कोर ब्रांचेससाठी. ओके, तर ही लिस्ट आहे, याच्यात जवळपास मी 68 कॉलेजेस कन्सिडर केले, स्टार्टिंग फ्रॉम मुंबईचा एक एंड पकडा तुम्ही. ओके, जो चर्चगेट पकडू शकतो आपण, ठीक आहे, आणि तिथून ते तळ कोकण सावंतवाडीपर्यंत मी सर्व कॉलेजेस जास्तीत जास्त इन्क्लूड केलेली आहेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक अपॉर्च्युनिटी दिसू शकतं. कारण काय होतं माहिती आहे, मुलं जेव्हा लिस्ट पाहतात तेव्हा ते टॉप 10 टॉप 20 असं पाहतात, पण त्यांना कळत नाही आणि की आपला जो जे काही मार्क्स भेटलेत, कट ऑफ आपला जो काही पर्सेंटाईल आहे, ठीक आहे, आणि आपला जो मेरिट नंबर आहे, त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजमध्ये बसाल का. त्यांना फक्त टॉप 10मध्ये ॲडमिशन हवं असतं, आणि त्यासाठी ते ऑप्शन फॉर्म भरताना टॉप 10 कॉलेजेस नावं द्या किंवा टॉप 20 कॉलेजेसची नावं द्या, आणि यूट्यूबवर बऱ्याचदा टॉप 20पर्यंतच वगैरे अशी कॉलेजेस दिलेली असतात. म्हणून मुलं जास्त विचार न करतात त्यातलेच ऑप्शन भरतात. पण जर तुम्हाला तेवढे मार्क्स नसतील
जर तुमचा मेरिट नंबर त्यामध्ये बसणार नसेल तर तुम्हाला ऑप्शनच अलॉट होणार नाही. ओके, तर त्यामुळे ऑप्शन तुम्हाला जास्तीत जास्त कधी कळतील, जेव्हा तुम्ही सगळे इन्स्टिट्यूट त्या रिजनमधले एक्सप्लोर कराल, त्यांचे कट ऑफ स्टडी कराल. आणि हे तुम्हाला सोपं करून मी या लिस्टमध्ये दिलेलं आहे, जे तुम्ही माझ्या ॲपवरून डाउनलोड करू शकता. ओके, तर माझं एक सजेशन एवढंच आहे. पहिली गोष्ट, ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस या भानगडीत पडू नका. जी लिस्ट आहे ती सिक्वेन्स वाईज आणि फक्त तुमचा कन्व्हिनियन्स बघा. ओके, की तुम्हाला जर एखादं कॉलेज त्या लिस्टमधलं लांबचं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला ते शक्य आहे का, जरी तुमच्या कट ऑफमध्ये बसत असेल तरी. मग नसेल तर ते त्यातून रिमूव्ह करा आणि गो फॉर द नेक्स्ट कॉलेज. ओके, म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मुलगा जर मुंबईतच असेल आणि त्याला जर कुठलं तरी कोकणमधलं लागत असेल कॉलेज, तर त्याने विचार करावा की तिथे जाऊन शिकायचं की नाही शिकायचं, किंवा ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची आणि मुंबईमध्येच एखादं कॉलेज घ्यायचं विथ जी ट्रेंडिंग ब्रांच नाही ती घेऊन करायचं. ओके, तर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे. लिस्ट बनवताना मी कम्प्युटर सायन्स जर म्हटलं तर मी सगळ्या कॉलेजेसचं कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ आणि मेरिट नंबरनुसार ही लिस्ट बनवलेली आहे. ओके, त्यात जर एखादं कॉलेज मिस झालं असेल आणि तुमच्या ते लक्षात आलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की सर हे कॉलेज मला इथे दिसत नाही, तर तुम्ही ते ॲड करा. मी लगेच ती लिस्ट जी असेल ती अपडेट करून तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ओके, आता राहिला हा प्रश्न की याच्यासोबत ही तर कम्प्युटरची लिस्ट विथ कट ऑफ वगैरे भेटेल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की मला बऱ्याच लोकांनी विचारलं, तर मी इथे ओपन, OBC, SC, ST, SCBC, EWS आणि TFWS यांचे कट ऑफ दिले आहेत आणि त्यांचे मेरिट नंबरची पण लिस्ट मी नंतर जेव्हा फायनल मेरिट नंबर येईल त्यावेळी मी ती अपलोड करून टाकेन. पण मी इथे NT-VJचे दिले नाही आहेत, कारण काय होतं, तो जो आहे त्यामध्ये बरेचसे टाईप्स पडतात, ठीक आहे, आणि त्यामुळे मी तो कन्सिडर केला नाही. पण तुम्हाला एक जर तुम्ही त्याचा स्टडी केला असाल, ओके, कट ऑफ लिस्ट वगैरे, तर तुम्ही एक साधारण अंदाज लावू शकता की जे पण NT स्टुडंट आहेत वगैरे, तर त्यांचा जो कट ऑफ जो असतो हा OBC आणि SCच्या मध्ये असतो. ओके, सो याच्यावरून तुम्हाला कुठलं कॉलेज लागू शकते याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. ओके, कारण ती लिस्ट बनवणं मग बरेच अजून कॉलम्स वाढतात, बराच डेटा वाढतो आणि त्याने फारसा फरक पडत नाही. ओके, सो ज्या काही कास्ट आहेत, ओके, त्यांचा कट ऑफ हा OBC आणि SCच्या मध्ये असतो आणि त्यामुळे तुम्ही या दोघांचा रेफरन्स हा एक झोन पकडून तुम्हाला ती लिस्ट बनवावी लागेल. ओके, ठीक आहे. बाकीच्यांसाठी मी बऱ्यापैकी क्लॅरिटी ठेवलेली आहे. ओपन, OBC, SC, ST, SCBC, EWS, TFWS. आता जसं कम्प्युटरसाठी लिस्ट आहे, ठीक आहे, तशीच मुंबईच्या सगळ्या कॉलेजेससाठी मी ITची बनवलेली आहे. देन कम्प्युटर रिलेटेड काही असो, AI/ML असेल, AI/DS असेल, ओके, त्यानंतर नुसतं AI, नुसतं DS, त्यानंतर अगेन ENTC जी सध्या याच्यानंतरची ट्रेंडिंग ब्रांच तुम्ही म्हणू शकता. त्यातच पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग वर कम्प्युटर टेक्नॉलॉजी अशा पुन्हा त्याच्यात ब्रांचेस आहेत. त्यानंतर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल, सिव्हिल, या तर दिलेल्या आहेत ब्रांचेस. ठीक आहे, तर या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा. या सगळ्या ब्रांचेसचे मी कट ऑफ दिलेले आहेत कास्ट वाईज. ओके, तर मला एकच म्हणणं आहे की तुम्ही हे लिस्ट स्टडी करा. ओके, हीच काय तुम्हाला कुठूनही जी चांगली वाटेल लिस्ट, इतर कुठल्याही सोर्सेसमधून, ठीक आहे, किंवा प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही बघू शकता आणि एक आयडिया घेऊ शकता. मी म्हणत नाही की हीच लिस्ट फॉलो करा, तुम्ही कुठली करू शकता. मला जेवढं तुम्हाला सोपं करून देता येईल तेवढं मी करून दिलेलं आहे. ओके, आता राहिली गोष्ट की जेव्हा पण तुम्ही लिस्ट बनवाल त्यावेळी तुम्ही तुमचा कन्व्हिनियन्स पहिले पहा. ओके, ठीक आहे, ओढून ताणून कॉलेज मिळतंय म्हणून डायरेक्ट ॲडमिशन घेऊ नका. लिस्ट प्रॉपरली शांत डोक्याने तयार करा, कारण फीज हा पण एक मोठा पॅरामीटर ठरतो. आणि आता आणि जर म्हणायचं झालं तर आता कॉलेजची फी ही जवळपास 1.25 लाख ते 2 लाखाच्या पर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही घरापासून दूर कॉलेजेसला ॲडमिशन घेता त्यावेळी तुम्हाला बाहेर राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि मग बाहेर राहत असाल तर मग तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये पुन्हा सेपरेट खर्च आहे. तर एक साधं कॅल्क्युलेशन असतं की जर मी ऑन ॲन ॲव्हरेज जर 1.5 ते पावणे 2 लाख फी भरत असेल तर मी 4 वर्षाला जवळपास 7-8 लाख रुपये देतो. ओके, जर माझं कॅपमधून ॲडमिशन झालं तर मॅनेजमेंटची तर गोष्ट वेगळीच आहे, त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवतोय. पण जर तुम्ही कॅप थ्रू जाताय तर तुम्हाला जवळपास 7-8 लाख रुपये तुम्ही नुसते फीजचे भरताय, प्लस हा दर महिन्याला 10,000 खर्च, म्हणजे जवळपास 1.5 लाख तुम्हाला वर्षाला, म्हणजे 4 वर्ष झाले ते 6 लाख, म्हणजे तुम्ही जवळपास एक 14-15 लाखाची इन्व्हेस्टमेंट करणार आहात. ओके, ठीक आहे, तर त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा. ओके, जेवढा सहज रीतीने डिसिजन घेता येईल तेवढे घ्या, जास्त पॅनिक होऊ नका. ही प्रोसेस खूप सिम्पल आहे. सो विथ दिस आय स्टॉप युअर व्हिडिओ. कसा वाटला ते जरूर सांगा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.